आणि सगळ्या परिसरामध्ये मागच्या 6 वर्षामध्ये प्रचंड विकास कामं केलेली आहे। मी आपल्या सर्वांना विनंती करतो, खरं तर वेळ फार कमी राहिलेला आहे, फक्त 10 ते 15 मिनिट राहिलेले आहे, वेळेचं बंधन आहे आपल्याला। मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की दोन्ही उमेदवार आज या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने आपल्याला निवडून द्यायचं। आज कमळ या चिन्हाच्या पुढचे आपल्याला बटन दाबायचं आणि 2 मशीन्स त्या ठिकाणी आहे आणि त्या दोन्ही मशीनवरचं 2 वेळा आपल्याला कमळाचं बटन दाबायचं आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता गोव्यामध्ये बाबा आता आपल्याबरोबर असल्यामुळं सगळ्या ज्येष्ठ नेत्यांनी एकत्र बसलं पाहिजे, प्रमुखांनी एकत्र बसलं पाहिजे। विवेक दादा तुम्ही आता आलाय, आपण सगळे जर एकत्र आलो तर हे चित्र पालटलेलं दिसेल। मी मगासपासून बाबांच्या बरोबर वासोळ्यापासून ते आत्ता इथपर्यंत आम्ही दोघंही एकत्र आलो आहे, तर निश्चित इथल्या उमेदवारांचा निकाल काय असेल ते कुठल्या भविष्यवाणाला विचारायची काही गरज लागणार नाही। हीच परिस्थिती मराठ्यामध्ये पण होईल। आज पाटील तुम्ही इथं सगळे आलाय, बापू तुम्ही इथं सगळे आलाय, तर आपण मराठ्यामध्येही हीच परिस्थिती निर्माण करावी। आम्हाला वेळेचं बंधन असल्यामुळं आम्ही सगळ्या गावात फिरू शकत नाही, म्हणून ही प्रातिनिधिक आता आमची फेरी झालेली आहे। पुन्हा एकदा आता आपण पूर्वी एकटे लढत होतो, आता बाबा आपल्या साथीला आहे। बाबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण सातारा जिल्हाच या ठिकाणी काम करतोय, तेव्हा आज बाबा महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व या सातारा जिल्ह्याच्या माध्यमातून करताय, ही अभिमानास्पद गोष्ट आपल्याला वाटली पाहिजे। आणि म्हणूनच आपण सगळेजण बाबांच्या नेतृत्वाखाली ही जिल्हा परिषदेची निवडणूक महायुतीची होईल अशा पद्धतीची घडवूया आणि ही जिल्हा परिषद हे महायुतीच्या ताब्यात द्यावी असं आवाहन करतो आणि थांबतो। रामकृष्ण हरी। सातारा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपण इथं गोव्यामध्ये एकत्र जमलोय। आत्ताच आपले लाडके आमदार मान्य म्हणजे नामदार, चुकून आमदार म्हणतो मी त्यांना, कारण ते कृष्णा गोरेचे उपाध्यक्ष आहेत, त्यामुळं महेशदादा शिंदे, त्याचबरोबर भुजंगराव जाधव काका, त्याचबरोबर मान्य नंदाभाऊ जाधव, मान्य विवेक जाधव, मान्य मानसिंगराव शिंदे, संजयजी जाधव, गौरीताई नरोडे, किशोर शिंदे, राहुल शिंदे आपले तिन्ही उमेदवार, त्याचबरोबर तुषार घोरपडे, प्रशांत जाधव, नामदेवराव जाधव, गोविंद शिंदे आणि रामभाऊ जाधव हे उपस्थित सर्व आपण समोर बसलेले सुद्धा तेवढेच तोलामोलाचे सर्व माझे वडीलधारी, सर्व माझे तरुण मित्र, माता, बंधू भगिनींनो, आज दादांनी सांगितलं सदाशिवराव प्रास्ताविक करत होते आणि आमची सगळ्यांची इच्छा होती सदाशिवराव तुमचं भाषण ऐकायची, पण आता थोडं वेळेचं बंधन घेऊन थांबावं लागलं। आज सगळी गावातली प्रमुख मंडळी इथं आहेत, श्रीरंग आबा आहेत, नंदाभाऊ आहेत, म्हटलं सगळ्यांचं थोडं ऐकायला मिळेल। बऱ्याच दिवसांनी एकत्र गावाला पण जरा म्हटलं बरं वाटेल, सगळी एका स्टेजवर एकत्र बोलतोय। आणि आता दादांनी सांगितलं की आपण महायुतीत लढतोय, भाजपमध्ये करतोय आणि गोवेवाल्यांची तर दादा जास्त जबाबदारी आहे। भाजपला सगळ्यांनी साथ दिलीच पाहिजे, भाजपने यांचा नगरसेवक केला साताऱ्यामध्ये, त्यामुळं गोव्याचा नगरसेवक साताऱ्यात झालाय हे गोवेकरांनी लक्षात घेतलं पाहिजे। आणि आता तुम्हाला पक्षाला ताकद किंवा सगळीच आता इथं दिसत आहेत, विवेक वगैरे सगळीच आबा आहेत, सगळीच आहेत। त्यामुळे दादांनी जी सांगितली ती वस्तुस्थिती की जे इथून होणारं मतदान जे आहे 90-95% आता नुसतं बोलायला नाही, तर माझं स्पष्ट मत आहे की मतपेटीतनं मशीनवर दिसलं पाहिजे, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी बसून निर्णय केला की गावात मला खात्री आहे, दादांना खात्री आहे की पोलिंग एजंट सुद्धा समोरच्या पार्टीला मिळू शकत नाही, एवढी ताकद आज इथं बसलेल्या सगळ्यांची, वर सुद्धा आणि समोर सुद्धा बसलेल्या सगळ्यांची ही वस्तुस्थिती आहे। आणि आता त्याप्रमाणे आपल्याला पुढची वाटचाल करायची आहे। दादा आम्ही म्हणजे तुमच्या बरोबर होतोच, तुम्ही म्हटला बाबा आले, आम्ही
तुमच्याबरोबर होतो, जरा गाव पातळीवर थोडं इकडे तिकडे होतं एवढाच विषय. तर मी काय तुमच्या विरोधात कधी नव्हतं, एवढं लक्षात ठेवा. जरा गाव पातळीवर जरा काय म्हणायचं ते जरा मन जोडायला जरा वेळ लागतो. आपली वरच्यावर लवकर जोडतात, पण कालचं प्रेम व्हायला जरा वेळ लागतो असा विषय. जरा लांबच होतं, पण चला आता ही निवडणूक त्या निमित्तानं सुरुवात झाली. एक संघ राहून भाजप, शिवसेना, महायुतीत आपल्याला काम करायचे, त्याशिवाय आपल्याला भवितव्य नाहीये. आज आपल्याला जी काही ताकद मिळती, जे काय आपलं सगळा विकास झालाय, हा सगळा भाजप आणि सेना, एकनाथ शिंदे साहेबांची यांच्या माध्यमातून झालाय. आणि म्हटल्यावर आपल्याला शेवटी कामाशी मतलब आहे. आपल्याला निवडणुका ज्या आहेत त्या विकास कामांवर आपल्याला लढवायचं. आणि आज आपल्या जर गावाचा, तालुक्याचा विकास झाला असेल तर तो महेश दादांच्या माध्यमातून, भाजप आणि सेनेच्या माध्यमातून झालं, हे सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. निवडणूक आहे, समोरची लोक येतील, उमेदवार येतील, काहीतरी सांगणार, या सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण शेवटी कुणी केलं, काय केलं, याचा विचार प्रत्येक मतदारानं करणं गरजेचं आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की कैलासवासी भाऊसाहेब महाराजांच्या बरोबर आपण अनेक वर्ष राहिलो. कैलासवासी विलासदादांचं आपल्याला नेतृत्व मिळालं. कैलासवासी आपले सहकार महर्षी जिजाबा अण्णा आपल्या नुसते गावाचे नाही तर तालुक्याचे नेते होते. त्यांचं तो काळ तर किसनवीर आणि यांच्याबरोबर काम केलेला त्यांचा तो काळ होता. आपण तर त्या काळात आपल्याला काय फार बघता पण आलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण अशा ह्याच्यातनं आज हे गाव पुढे गेलेलं आहे. एक विचार या गावाला आहे आणि चांगलं काम करण्याची भूमिका या गावानं नेहमी घेतलेली, हे आपण लक्षात ठेवा. त्यामुळे आता आपल्याला या निवडणुकीत पण चांगलंच करायचं आहे. आणि ते भाजपचे आपले दोन्ही उमेदवार, आपल्या नलवडेताई आणि आपले किशोर शिंदे, हे दोन्ही उमेदवार आहेत. कमळ त्यांचं चिन्ह आहे आणि कमळाच्या समोरचं बटन दाबून या दोन्ही उमेदवारांना आपल्या मोठ्या मताधिक्यानं आपण निवडून द्यायचं, एवढं लक्षात ठेवा. एवढी विनंती आपल्याला सर्वांना या निमित्तानं मी पण करू इच्छितो. सर्व प्रमुख मंडळी स्टेजवर आहेत, त्यांनी सुद्धा बसून पुढचं निवडणुकीच्या तोंडावर मतदान वगैरे कसं करायचं, कसं नियोजन करायचं, काय करायला लागेल. अगदी पूर्वीपासून आपलं थोडं गटबाजी वगैरे ह्या गोष्टी होत्या आहेत, पण हे जरी असलं तरी आता आपल्याला ही शेवटी तालुक्याची निवडणूक आहे, ही काय गाव पातळीवरची निवडणूक नाही. त्यामुळे तालुक्याच्या याला आता कुठेही गटबाजीचं गालबोट नाही लागलं पाहिजे, अशी नक्कीच माझी अपेक्षा इथं बसलेल्या सर्वांकडनं. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र बसा, मतदानाचं नियोजन नीटनेटकं करा आणि आपले हे दोन्ही उमेदवार भाजप महायुतीची जे आहेत हे मोठ्या मताधिक्याने निवडून कसे येतील याची तयारी करा. ही जबाबदारी आपल्या सर्वांवर या निमित्तानं मी देऊ इच्छितो. आणि माझी हीच विनंती आहे की मागं काय झालं, जुन्या गोष्टी आता सोडून द्या, इकडं आता लक्ष द्यायचं कारण नाही. आता नवी सुरुवात करून नवा विकास आपल्या गोवेगावचा आपण करूया. आणि महेशदादांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, या सर्वांच्या ताकदीनं, या सर्वांच्या मार्गदर्शनानं आपण आपल्या गोवे गावामध्ये अजून मोठ्या प्रमाणावर विकास करूया, एवढीच आपल्याला सर्वांना विनंती करू इच्छितो. परत एकदा आपलं लक्षात ठेवा की कमळ हे या दोन्ही उमेदवारांचं चिन्ह आहे आणि कमळाच्या समोरचं बटन दाबून या दोन्ही उमेदवारांना आपण विजयी करावं, ही विनंती या निमित्तानं करतो आणि थांबतो. 10 वाजून गेले, त्यामुळे आता प्रचार आपल्याला थांबवायला लागेल. सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. आज सातारा जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी महत्त्वाचं एक बाबा पहिल्याच प्रथम आमच्या शाळेच्या किंवा गोव्याच्या ह्याच्यात आले. मी गोव्याला बरेच वेळा आले होते, पण आम्ही सर्वांनी बाबांच्यामुळंच गाव एकत्रित झालं अशी परिस्थिती आज म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अशी परिस्थिती आहे. कारण या परिस्थितीत पूर्णपणानं बाबा आणि आमचे महेशदादा एकत्र झाल्यानंतर या पूर्णपणानं मरण्यापासून खालीपर्यंत पूर्णपणानं भाग हा कायम चांगल्या पद्धतीनं आपल्या पाठीमागं राहील. कारण एकच मी आमच्या गावाच्या वतीनं तुम्हाला ग्वाही देतो की कुठलं गावकी नाही, भावकी नाही, कुटुंब नाही, जो विकासाच्या अनुषंगाने मागे राहील त्याच्या मागं पूर्णपणानं निष्ठेनं कायमस्वरूपी आमचं गाव राहील याची ग्वाही देतो. आणि जर आपण आता जो दिसतोय त्या पद्धतीने सगळेजण एकत्र राहिल्यानंतर
100% चांगल्या पद्धतीनं मतदान आम्ही देऊ असं आमच्या गोव्याच्या गावाच्या वतीनं आणि आपल्या विभागाच्या वतीनं आपल्याला ग्वाही देतो आणि आपण